आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक निर्णय देणारे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले. सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने त्यांना एक पत्र लिहिलं. या पत्रामध्ये त्यांनी सरकारी निवासस्थान मोकळं करावं अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे. पण माजी सरन्यायाधीशांनी हे निवासस्थान अजून का मोकळं केलेलं नाहीये, कारण काय आपण पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे गेल्या वर्षी निवृत्त झाले. आता ते निवृत्त होऊन जवळपास 8 महिन्यांचा कालावधी उलटलाय. मात्र अजूनही डी.वाय. चंद्रचूड यांनी त्यांचं सरकारी निवासस्थान सोडलेलं नाहीये. त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांना अधिकृत निवासस्थान मिळालेलं नाहीये. दिल्लीतील कृष्ण मेमन मार्गावरील बंगला क्रमांक 5 सरन्यायाधीशांचं निवासस्थान असतं. मात्र सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड अजूनही याच बंगल्यात वास्तव्य करत आहेत. बंगला रिकामा करण्यासाठी त्यांना 8 महिन्यांचा अतिरिक्त काळही देण्यात आला. मात्र डी.वाय. चंद्रचूड यांनी आणखी काही महिने थांबण्याची विनंती केली आहे. डी.वाय. चंद्रचूड यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे बंगला रिकामा केला नाहीये. बंगला सोडण्यामागे त्यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलंय. डी.वाय. चंद्रचूड यांना प्रियंका आणि माही या 2 मुली आहेत. या मुलींना चंद्रचूड दाम्पत्यानं दत्तक घेतलं होतं. मुलींना नेमलाईन मायोपॅथी हा दुर्धर आजार आहे. या आजारामुळे शरीरातील हाडांवर परिणाम होतो. याशिवाय श्वास घेण्यात अडचण होणं, शरीरातील अवयवांना धोका निर्माण होण्याची भीती असते. सध्या तरी या आजारावरती जगात कुठेच उपचार होत नाहीत. चंद्रचूड यांनी मुलींसाठी बंगल्यात एक लहान आयसीयूची व्यवस्था केली होती. मुलींची गैरसोय होऊ नये म्हणून डी.वाय. चंद्रचूड योग्य घराच्या शोधात आहेत. शिवाय त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत बंगल्याचं काम देखील अपूर्ण राहिलंय. अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टाचं प्रशासन त्यांना वाढीव मुदत देणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.